पालघर पोलिसांच्या ताफ्यात तब्बल 41 नवीन बोलेरो वाहनांना मंजुरी, त्यातील 17 वाहने पहिल्या टप्प्यात प्राप्त. लवकरच लोकार्पण सोहळा देखील होणार. पालघर जिल्ह्यात 16 पोलीस ठाणे आणि 4 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असून आता त्यात 17वे पोलीस ठाणे म्हणून कुडूस पोलीस ठाणे जनतेच्या सेवेकरिता सज्ज. या सर्व पोलीस ठाण्याला पोलीस वाहनेही सुस्थितीत असणे आवश्यक असल्याने त्यातच प्रत्येक पोलीस ठाण्याला किमान 2 ते 3 वाहने असणे आवश्यक असल्याने सध्या जिल्ह्याकरिता 41 वाहनांची मंजुरी मिळाली होती. त्यातील सध्या 17 वाहने जिल्हा पोलीस कार्यालयाला ताब्यात मिळाली आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर व भौगोलिक परिस्थिती पाहता केवळ 1 किंवा 2 वाहनांवर पोलीस ठाण्याचे कार्यभार सुरू ठेवणे जिकरीचे झाले आहे. अनेक वेळा सरकारी गाडी उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनांचा पोलिसांना आसरा घ्यावा लागतो. अनेक पोलीस ठाण्यात आजही जुन्या पुराण्या गाड्या असल्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या वाहनांचा पाठलाग करणे, ग्रामीण भागातील दुरावस्था असलेल्या रस्त्यांवर वाहन चालवणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता बंदोबस्त असेल, सुरक्षेच्या दृष्टीने आणि आरोपींना ने-आण करण्यासाठी कोर्ट कचेऱ्यांचे कामात असलेली धावपळ पाहता आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या नवीन वाहनांची सध्या गरज सतावत आहे. अशा वेळी या नवीन आलेल्या वाहनांमुळे कुठेतरी पोलीस प्रशासनास थोडाफार ताण कमी होईल असे म्हणायला हरकत नाही. आता ही वाहने लवकरच पोलीस ताफ्यात सेवेत उपलब्ध होतील हीच प्रतीक्षा.